नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन गोष्टीमध्ये. भिंतीआड लपलेलं सत्य. साताऱ्याच्या डोंगर रांगांमध्ये एक वसलेलं सह्याद्री हिल्स हॉटेल पर्यटकांमध्ये प्रसिद्ध होतं. पण त्या हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरील रूम नंबर 207 अनेक वर्षापासून बंद होती. कारण मात्र कुणालाच ठाऊक नव्हतं. हॉटेलचा नवीन मॅनेजर आदित्य हा अफवांवर विश्वास ठेवणारा नव्हता. त्याने ठरवलं की त्या खोलीचं रहस्य उलगडायचं. एके रात्री हॉटेल पूर्ण भरलं. अचानक एका पाहुण्याने आग्रह केला, कोणतीही खोली चालेल, पण आज रात्री मला इथेच राहायचं आहे. रिकामी फक्त 207 खोली होती. स्टाफ घाबरला, पण आदित्यने स्वतःच ती खोली साफ केली आणि पाहुण्याला दिली. रात्री 12:30 वाजता रिसेप्शनचा फोन वाजला. हॅलो, माझ्या खोलीत कोणीतरी चालतंय. आदित्य धावत वर गेला. दार उघडलं. आत कोणीच नव्हतं, पण खिडकी उघडी होती आणि जमिनीवर चिखलाचे पावलांचे ठसे होते. ते ठसे दारांकडं न जाता थेट भिंतीजवळ जाऊन गायब झाले होते. दुसऱ्या दिवशी आदित्यने जुन्या फायली तपासायला सुरुवात केली. 10 वर्षापूर्वी एका पत्रकाराने याच खोलीत आत्महत्या केल्याची नोंद होती. पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये एक विचित्र गोष्ट लिहिली होती. मृत्यूची वेळ रात्री 1:15 होती आणि हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये तो पत्रकार रात्री 2:05 हॉटेलमधून बाहेर जाताना दिसत होता. म्हणजे मृत झालेला माणूस 1 तासानंतर कॅमेऱ्यात कसा दिसला? आदित्यने त्या सीसीटीव्हीची मूळ कॉपी शोधली. व्हिडिओ पुन्हा पाहताना त्याच्या लक्षात आलं, तो माणूस चालत नव्हता. कुणीतरी त्याला मागून ढकलत नेत होतं. पण त्या व्यक्तीचं शरीर कॅमेऱ्यात दिसत नव्हतं. फक्त पत्रकाराच्या सावलीजवळ आणखी एक सावली दिसत होती. आदित्यला संशय आला की हा व्हिडिओ एडिट केलेला आहे. त्याने पोलिसांच्या जुन्या अधिकाऱ्याला भेट घेतली आणि अधिकाऱ्याने एक गुपित सांगितलं. तो पत्रकार आत्महत्या नव्हती, तो एका मोठ्या घोटाळ्याचा तपास करत होता. त्या घोटाळ्यात काही प्रभावशाली लोक सहभागी होते. केस अचानक बंद करण्यात आली. पत्रकाराची डायरी कधीच सापडली नाही. आदित्य पुन्हा 207 मध्ये गेला. भिंतीवर हलकासा तडा दिसत होता. भिंत फोडल्यावर आत एक लहानसा लोखंडी बॉक्स सापडला. त्यात एक डायरी, काही फोटो आणि पेन ड्राईव्ह होती. पेन ड्राईव्ह मध्ये त्या घोटाळ्याचे पुरावे होते. त्याच क्षणी हॉटेलची वीज गेली. खोलीचं दार आपोआप बंद झालं. बाहेरून कोणीतरी कडी लावली होती. आदित्यने मोबाईलचा टॉर्च चालू केला. त्याच्या प्रकाशात भिंतीवर रक्ताने लिहिल्यासारखे शब्द दिसले, सत्य बाहेर काढ. दार उघडलं तेव्हा बाहेर कोणीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी आदित्यने ते पुरावे पोलिसांकडे दिले. जुनी केस पुन्हा उघडली गेली. काही प्रभावशाली लोकांना अटक झाली. तपासात सिद्ध झालं की पत्रकाराची हत्या झाली होती आणि आत्महत्येचं नाटक रचण्यात आलं होतं. काही दिवसांनी हॉटेलमध्ये पुन्हा शांतता पसरली. रूम नंबर 207 पुन्हा सुरू करण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या दिवसानंतर त्या खोलीत कोणालाही विचित्र अनुभव आला नाही. हॉटेलच्या जुन्या कर्मचाऱ्यांनी एकच वाक्य म्हटलं, कदाचित त्या पत्रकाराला फक्त सत्य बाहेर यावं एवढंच हवं होतं. मित्रांनो, तुम्हाला अशा हॉरर गोष्टी किंवा प्रेरणादायी गोष्टी किंवा अशा सस्पेन्स कथा ऐकायला चांगलं वाटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.